आता निवडणुका कुठल्या कधी घ्यायच्या विधानसभेच्या ते देशाचा निवडणूक आयोग जो आहे इलेक्शन कमिशनर्स ते ठरवतात ना. त्यांनी ठरवल्यानंतर कोणाला काय त्याच्यावर काय मग करायला पाहिजे त्यांनी पाहावं. आता जर देशाच्या निवडणूक आयुक्तांनी सांगितलं की ही निवडणूक आता ही निवडणूक ही तारीख सगळं मान्य करावी लागते. आणि दुसरं म्हणजे हेही खरं आहे की महाराष्ट्राची निवडणूक ही विधानसभेला 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर घ्यावीच लागते. परंतु मागची जी निवडणूक झाली 19मध्ये त्याच्यानंतर काही महिने जे आहेत राष्ट्रपती राजवट होती, त्यामुळे विधानसभा गठीत होऊ शकली नाही. विधानसभा गठीत झाल्यानंतर 5 वर्ष तिचं आयुष्य आहे. त्याच्यामुळे साहजिकच त्यांनी सांगितलं की बाबा त्यांची विधानसभा संपायला महिना 1.5 महिना काय असेल आवश्यक वेळ, त्याप्रमाणे त्यांनी तो हिशोब केला असेल. आमच्या त्या ओबीसीच्या संदर्भातल्या इतर काही गोष्टी ज्या आहेत, 2 वॉर्डचा एक मतदारसंघ का 4 वॉर्डचा एक, अशा काही अनेक गोष्टी त्या जर कोर्टामध्ये अडकल्या असतील तर निवडणुका कशा येणार. एक तर आमच्या त्या ओबीसीच्या निवडणुकाच्या 92 नगरपालिकांमध्ये ज्या आहेत संस्थांमध्ये ओबीसी शिवाय निवडणुका झाल्या. आम्ही त्याच्यातही गेलो. आमच्या ओबीसी 0 ओबीसी असं कसं काय करता येईल तुम्हाला. आणि त्या निवडणुका घ्याव्या लागल्या. सुप्रीम कोर्टाने आदेश दिला म्हणून 15 दिवसात निवडणुका घ्या. तर त्यासाठी म्हणणारच ना आम्ही. अधिकार सोडून द्यायचा आम्ही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.